कलाकाराने नेहमी शिस्तबद्ध राहणं आवश्यक. अभिनेत्री पल्लवी कदम. शिवराज महाविद्यालयात नाट्य प्रशिक्षण शिबिरात मार्गदर्शन. शब्द आणि अभिनय विषयावर विवेक घळसासे यांचे मार्गदर्शन. गडिंग्लज येथे शिवराज महाविद्यालयामध्ये महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक संचालनालयामार्फत आयोजित नाट्य प्रशिक्षण शिबिरात अभिनेत्री पल्लवी कदम यांनी कलाकाराने नेहमी शिस्तबद्ध राहणं महत्त्वाचं असल्याचं प्रतिपादन केलं. नाट्य अभिनय करताना कलाकाराने विविध वेशभूषेतून स्वतःला सिद्ध करणं, आवाजाची तालीम करणं आणि स्क्रिप्टमधील भूमिकेचा सखोल विचार करणं आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं. अभिनय करताना कलाकाराचा चेहरा बोलता पाहिजे आणि प्रेक्षकांच्या नजरेशी संवाद साधला पाहिजे. तसेच अभिनयात परकाया प्रवेश महत्त्वाचा असून रंगमंचावर उभे राहण्याची पद्धत, शब्दफेक, हावभाव आणि प्रसंगाची तीव्रता यांचा योग्य वापर कलाकाराने करणं गरजेचं असल्याचं त्यांनी नमूद केलं. चित्रीकरणाच्या वेळी शिस्त आणि वेळेचं बंधन पाळणं तसेच दृश्याची फ्रेम समजून घेणं कलाकारासाठी आवश्यक असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. या शिबिराच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉक्टर SM कदम होते. नगरसेविका आणि संस्थेच्या संचालिका प्राध्यापिका बीनादेवी कुराडे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी डॉक्टर रंगराव हेनगे यांनी स्वागत केलं तर ज्येष्ठ रंगकर्मी रमेश कदम यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. दुपारच्या सत्रात अभिनेते आणि दिग्दर्शक विवेक घळसासे यांनी शब्द आणि अभिनय या विषयावर मार्गदर्शन केलं. अभिनयात शब्दाचं महत्त्व, ध्वनी आणि नाद यांचा संबंध तसेच नटाची वाणी खणखणीत असणं किती आवश्यक आहे यावर त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केलं. बोलीभाषांचं ज्ञान आणि शब्दावरील नियंत्रण कलाकारासाठी आवश्यक असल्याचंही त्यांनी सांगितलं. महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक संचालनालयाचे संचालक जुगल किशोर ओझा यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या नाट्य प्रशिक्षण शिबिरात पराग पाटील यांच्यासह अनेक शिबिरार्थी सहभागी झाले होते. कार्यक्रमाच्या शेवटी डॉक्टर अशोक मोरमारे यांनी आभार मानले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.